नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीसाठी आपण 3 दिवसीय सेवा करतोय श्री स्वामी चरित्र सारामृतची. तर अध्याय 1 ते 7 आज आपण वाचणार आहोत. 8 ते 14 उद्या आणि राहिलेले 7 परवा, असे 3 दिवस आपण सेवा करतोय. म्हणजे 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबरला. आणि 4 डिसेंबरला आपली सांगता होईल. चला सुरू करूया. अध्याय 1. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताये नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ॐ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय जी क्षीरसागरा मायाचक्र चालका अविनाशा शेषशेना अनंतव्याशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ होता आता इति ब्रह्मसूता नमियली जो अज्ञांत तिमिर नाशक अविद्या काननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वरा तिने देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कुणासही कळेन ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करतानी करविता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनीय स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते त्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटा वसंत नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मन तयांचे चरण नमविले ईश चरणी जडिले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजन मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्तराहोनी ग्रंथरचना करवावी आता करून नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदर बैसल परी हे अमृत जाणोनी आदर धराज श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे स्वामींची लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरलेले समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणं नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय 2.
श्री गणेशाय नमः. कामन धरुंजे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेचे निष्काम भक्तांप्रती केवळ प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मादी याचे घरी, वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की, त्याज सवे एक पारशी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीची महाराजांनी सुचवली, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एक हारी, दोघांसी बैसवोनी दोहवरी, तिसरेवरी बैसले आपण. पाहुन समर्थांची तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला खोटून. स्वामी हसूनी हास्य करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी शहरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले, गंगा तटक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तिथे समग्र 80,000 नगरे आम्ही देखील. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रति, जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णरी. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरवून हैदराबादेसे पातलो. येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस वास केला. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले, तेपासून या नगरात आनंदी आहोत नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामी राजे यती, परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहले. दर्शन येती साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंद भक्त परसोत द्वितीयोध्याय गौडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोक चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव करत अप्पाटोळ झाले भक्त, तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णो. सव येऊनी स्वामींसी टोळ जाते अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानले. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारे बैसले ते राज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिते आले, चोळप्पाच्या ग्रहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करे आदर. योग योगाधिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाहे स्वामी आले सदनाते. तयांची देखोनी भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला भोवसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारे, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करीत अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी, दक्षासोनी कारभारे, परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एकयती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरले. लोका माझी पसरला मात, रूपासी कळला वृत्तांत, या पुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकूनी राव बोलला कायवानी, गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाओनी लवला हे भेटू तया यतीवर, परी केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकलिकानी, हे सत्य तरी येऊनी आत्ताच येती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवणी गेली दरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडोपचारे पूजा केली, स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गौडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय. अध्याय 4.
श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारे पुरुषार्थ येथे हाता. स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गता ध्यायाचे अंती. अंकलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापरी. चोळप्पाचे दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडित राहते. चोळप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शने ते कामना चित्ती धरवणे. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून लग्न येती दूर देशाहून. शरीरभोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती भक्त अंतरे जय जय इच्छिती तेथे यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पत्रो. जे का निंदक कुटील तया शास्त्र केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग शासन करतात. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जनासी. ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवले. एका भक्ताची या घरी पातली स्वामी समर्थांची स्वारी. तेथे दोघे अविचारे होते बरोबर संन्यासी. तेथे या तिने मूर्ती बैसविला भक्ते पाटावरती. स्वामी चरित्र आपुले चित्ती चमत्कार पाहती करो आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहोत एकची गर्दी जाहले. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजेती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी अन्ननीय देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिता आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करते. क्षण एक तटस्थते वैर भाव विसरवणे. स्वामी पुढे जे जे पदार्थ मांडले होते असंख्यात त्यांनी जे हस्ते समर्था संन्यासा पुढे लोट दे. मोडती जनांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करो चळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरली यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोऽध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतो. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासे पडता सांकडे. धाव घेती स्वामीकडे रजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्यासे. हृदय माझी त्यावसरे मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपहृदयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटसे तेथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ की बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलत झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपली जर इच्छा ऐसे स्वामी त्याने वटपुरीसी तरी मी आणीन तयासी. निश्चय मानती असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषलं तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंद ती जाहले. नृपतीसह सकळ जने त्यापरी त्या तसे सन्माने गौरवनी मधुरवचनी यशस्वी हो म्हणते तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्त धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातली होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे ऐक पाहून तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेहू आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणे नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसालयाने याचक धन्य तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती. जेणे सेवे करे संतुष्ट होते ऐसे करी सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयासे. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धी वात सांगती त्या. जर तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरांसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यानं सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा.
तयाचंत्रे भरमवसा जहागीराचा भाऊसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थाने बडोदा प्रती चलावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान ते जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपाला गोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरे नाही भक्ती, मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. दरोने शिसूचा हात अक्षर पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची या म्हणणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला न ते जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे, मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरे प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, वावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोदासी, काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून नेतीसी. असो एक कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी, मेहनत घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आल, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाले. मेन्यातून उतरले, मागून अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने. मग अपयशाते घेऊन बडोदासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसे विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव, नृपकार याची दरोने हवं आपण पुढे जाल. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवत. ती पाहून या समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले, अरे बडी आणोनी सत्वर ठोका याचे चरण. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहोने यशवंतराव भ्यालामणी पळाले, तोंडचे पाणी लटलट कापू लागलं. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी, सत्वर यावे बडोदासी, तेथील कार्याशी सोडून. साहेबाविषयी प्रयोग केला, मल्हाररावावरी आळाला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनी प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातन, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालुजरोपती समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांतावडे तयासी श्रवण करती, दिवसनिशी हेरळ कराधिक शास्त्रांशी वतने नेऊन ठेवली. त्या समयी मुंबापरे विष्णुबुवा ब्रह्मचार्य प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोकाउपदेशत. त्यांचे आणावे अक्कलकोट, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी बुवासे शेवटी आणले. रात्रंदित नृपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीते नेणे अंतरे, नृपती बहु सुखावे. ख्यातवडली लोकांत स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शने ते श्रेष्ठ जन सांगाते, कित्येक होते त्यावेळी. पहावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काय वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकून सत्वर येते राज हासले. मुख्य काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेर, लोका बोलती हसत, तरी तुम्ही व्यर्थ बसलाव. पाहून तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पुरून, वेदशास्त्रिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामींचे तुच्छ मानते. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जन तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलीय काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलीसी. आपल्या
अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले. असंख्य महाविचारी त्यातून एक दंश स्थापना करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी कडबडीने उठले. लवकर बोबडी पडली वै खरे शब्द एक बोलावे. जवळ होते पारशी जागृती आली. तयासी त्यांचे धरणे बुवासी सावध केले त्यावेळे. मग स्वप्नींचा वृत्तांत तयाचे सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडते. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आली स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासे खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषय अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी व्रता भय मानितसे मग ब्रह्मपद जाणीसे कसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासेला गती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली कोण धरले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गाळून ब्रह्मपद योग्य जर. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गौडा. श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. गुरुदेव दत्त. 7 अध्याय संपलेले. 3 दिवसांच्या स्वामी समर्थांच्या स्वामीचरित्राचे पारायण आपण करतोय. तर आज अध्याय 1 ते 7 झाले. 8 ते 14 उद्या आणि 15 ते 21 परवा होणार आहेत. तर चॅनलवरती कंटिन्यू राहा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पटकन आपली नोटिफिकेशन येईल. चला आपण पुन्हा भेटूया अशा उद्याच्या आपल्या या व्हिडिओसाठी. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू. श्री अवधूत